आता ओळख करून द्या वहिनी सगळे. हे माझे काका. नमस्कार. आई. ही माझी मुलगी गौरी. या सासूबाई. नमस्कार. सासरे. ही माझी छोटी मुलगी. ही मावशी आणि पाठीमागे 2 मैत्रिणी. नमस्कार. आणि बाकी सर्व माझा परिवार. नमस्कार. हा सगळ्यांना नमस्कार. तो वेदू तिथे आहे ना, जावेचा मुलगा. हो का? बरं बरं बरं. नमस्कार. चला सगळ्यांची ओळख झाली. हा, कुठलं बालपण? भांडूप. भांडूपला कुठे? पूर्व पश्चिम. तुमचं बालपण? भांडूप पश्चिमेला, अशोक केदारी चौक. अच्छा, तिथे. तिथे. शाळा कुठली? शाळा अहिल्या विद्यालय भांडूप. तुमची शाळा कुठली? अहिल्या. तुम्ही दोघे एकाच वर्गात होता? एका वर्गात म्हणजे आम्ही 9वी पर्यंत. हिला काय कधी बघितलंच नव्हतं मी. विचारलं का कधी बघितलं? नाही, म्हणजे 10वीला एका वर्गात होतो. 9वीला कुठल्या वर्गात होता? 9वी पर्यंत मी एकटाच होतो. डिव्हिजन वेगवेगळ्या होत्या. बरं, 9वी पर्यंत एकाच शाळेत होता, 10वी पर्यंत एकाच शाळेत होता, एकमेकांना कधी बघितलेलं नव्हतं, अशी सिच्युएशन आहे असं मानूया. हा, हो, बरोबर की? बरोबर. कितवीत एकमेकांना बघितलं मग? 10वी मध्ये. त्याच्यापूर्वी तुम्हाला माहित नाही या कुठे राहतात? नाही, ते माहितीच नाही. तुम्हाला माहिती नाही ते कुठे राहतात. मग असं काय घडलं 10वी? 10वी म्हणजे आता म्हणजे आपली बोर्डाची परीक्षा होती SSCची. त्याच्या अगोदर म्हणजे 1-2 महिन्या अगोदरच म्हणजे अशी मित्रांबरोबर पैज लागली माझी की मी हिला पटवून दाखवतो मला. असे 2-3 मित्र होते, त्यांच्याबरोबर बोलले चल हिला पटवून दाखवतो. का असं? असं म्हणजे मला पण तशी आवडायला लागलेली तेव्हा ती. कधी आवडायला लागलेली? हे 10वी मध्ये असताना. बरं, हे जे काही चाललेलं हे तुम्हाला माहिती होतं? हा, नाही. तुम्हाला ह्या कुठल्याच गोष्टीची कल्पना नाही. तुम्ही आपल्या शाळेत येताय, बसताय दुसऱ्या बेंचवर आणि निघून जाताय, एवढंच. हो ना? हे पैज वगैरे तिकडे चाललेलं तुमच्या मनात नाही. तुमचं त्यांच्याकडे बघणं नाही. तुम्ही कधी बोलला नाहीत एकमेकांशी? नाही. नाही. बोर्डाच्या परीक्षेपर्यंत? नाही, परीक्षेच्या आधी थोडं बोललो. कधी? प्रिलिमला? आता हसू नका, त्या हसण्यात बरंच काही दडलेलं आहे, ते कळलं पाहिजे. आज लवकर सांगा काय झालं? कॅम्पला गेलो तेव्हा. कितवीत? 10वी मध्ये असतो. कुठे होता कॅम्प? रोहायला. रोहा. सगळी शाळा गेली होती. हा, पूर्ण. काय झालं तिथे माऊली? बोलणं झालं यांच्याशी तिथे त्या दिवशी 10वीत? नाही, यांच्याशीच बोललात की सगळ्यांशीच? सर्वांशी असं बोलणं झालं. हा, मग पुढे? तशी म्हणजे ओळख होतीच तशी, म्हणजे ओळखायचं म्हणजे या ठिकाणी राहते वगैरे. म्हणजे 10वी मध्ये आल्यानंतर मग नंतर कॅम्पला गेलो तर अशी बोलचाल झाली थोडीफार वगैरे. पण नंतर मग एके दिवशी हिला प्रपोज केला. कधी? ऍक्च्युली म्हणजे प्रिलियम्स चालू होण्याच्या अगोदरच केलेला प्रपोज तिला. तेव्हा तिच्या मनात असं काही नव्हतं. तुम्हाला टेन्शन नाही आलं? येऊन डायरेक्ट असं? कुठे प्रपोज केलं तुम्हाला? शाळेच्या थोडंच पुढे ह्यांनी प्रपोज केलं तुम्हाला? हा, म्हणजे हिचं जेव्हा घर जवळ येत होतं तेव्हा मी हिच्या मागूनच होतो. मग नंतर एक ते बॉब टेलर म्हणून आहे, तिथे हिला थांबवलं आणि असं सांगितलं की माझा हा तुझ्यावर प्रेम आहे म्हणून, तुझा काय विचार आहे? तेव्हा ही काय बोललीच नाही, तेव्हा गप्पच होती. मी बोललो मग थोडा वेळ घे, नंतर सांग मला काय. बरोबर. मग तेवढंच बोललो आणि नंतर निघून गेलो. लावू का? असाच लावू ना? आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती, आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये, रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ, घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं.
आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.